हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, मागील काही काळामध्ये जसे की 2024च्या नंतर विजयानंतर केंद्र शासनाने भारतात विश्वकर्मा योजनेची स्थापना केली आणि अनेक महाराष्ट्रातील 12 बलुतेदार या समाजातील लोकांना त्या योजनेचा लाभ, जे शिल्पकार वगैरे आहेत, कारागीर आहेत, अशांसाठी त्यांनी ती योजना सुरू केली होती विश्वकर्मा. त्या अंतर्गत त्या ठिकाणी त्यांनी शिंपी समाज असेल, चर्मकार समाज असेल, त्याच्यानंतर न्हावी समाज असेल, त्याच्यानंतर भावसार असतील, त्यानंतर जे रंगारी वगैरे म्हणतात किंवा भावसार म्हणतात ते असतील, त्यानंतर सुवर्णकार असतील, लोहार, सुतार, असे जे लोक आहेत यांना 12 बलुतेदार असं म्हटलं जातं. आणि ह्या प्रत्येकासाठी त्यांनी काय केलं होतं की वेगवेगळे उपक्रम राबवले. जसं की शिंपी समाज आहे त्यांच्यासाठी टेलर काम अवलंबिलं, त्याच्यामध्ये हजारो महिलांनी फॉर्म भरले. जो खरा शिंपी समाज आहे, जो भावसार समाज आहे किंवा जो रंगारी समाज आहे तो बाजूला राहिला. त्याच्यामध्ये इतर समाजातील लोकांनी फॉर्म भरले, जसे की कुणबी मराठा असतील, मुस्लिम असतील, त्यानंतर माळी, धनगर, सोनार अशा लोकांनीसुद्धा फॉर्म भरले. परंतु माझे एक म्हणणे होते की शासनाने ज्या पद्धतीने आधार कार्ड, बँक पासबुक कंपल्सरी केले, त्याप्रमाणे जात प्रमाणपत्रसुद्धा त्या ठिकाणी कंपल्सरी करायला पाहिजे होते की प्रशिक्षण घेताना तुम्हाला जात प्रमाणपत्र हे बंधनकारक राहील. परंतु त्या ठिकाणी असे न केल्यामुळे सर्वात मोठी अडचण झालेली आहे. आता मी सुवर्णकार आहे, मी सुवर्णकार समाजाचा एक सदस्य आहे आणि मी विश्वकर्मा अंतर्गत हा ट्रेड केलेला आहे सुवर्णकार म्हणून. आणि तो ट्रेड मी परतूर या ठिकाणी केला. तर तो ट्रेड करत असताना 8-10 दिवसाचे जे प्रशिक्षण होते ते मी पूर्ण केले आणि त्या अंतर्गत मला प्रशिक्षण भत्ता मिळाला, त्याचे प्रमाणपत्र आले, ATM सारखे एक छोटे ओळखपत्र आले आणि जे सुवर्णकारचे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा मला मिळाले. परंतु माझ्याबरोबर 4 ते 5 मुस्लिम त्यावेळेस प्रशिक्षणासाठी आलेले होते, 4 कुणबी मराठा आले होते, 3 धनगर आले होते आणि बाकी SC वगैरे सुद्धा होते. म्हणजे अशा बऱ्याचशा लोकांनी ते प्रशिक्षण घेतलं. मग माझं हे म्हणणं आहे की ही जी घुसखोरी झालेली, ही घुसखोरी कशी झालेली, शासकीय कार्यालयाअंतर्गत घुसखोरी झालेली. ही कशी झालेली, शासनाने निर्माण केलेल्या योजनेअंतर्गत हे लोक त्या ठिकाणी घुसलेत आणि त्यांना ते प्रमाणपत्र मिळाले. आता हे जे 4-5 मुस्लिम लोक त्या ठिकाणी घुसले किंवा कुणबी मराठा घुसले, यांना प्रमाणपत्र काय म्हणून मिळणार, सोनार म्हणूनच मिळणार. मग ही जी घुसखोरी झालेली आहे सोनार समाजामध्ये, ही कोणामार्फत झालेली आहे, शासनामार्फत झालेली. चूक कोणाची आहे, शासनाची आहे का महाई सेवा केंद्रावाल्याची आहे, ते बघा. आता मग शासनाने काय करायला पाहिजे होतं, महाई सेवा केंद्राला आदेश द्यायला पाहिजे होते की बाबा जसं तू आधार आणि बँक पासबुक घेणार, ज्या सदस्याला तू कोर्स करायचा आहे त्या सदस्याचं तू काय कर, आधार, बँक पासबुक आणि जात प्रमाणपत्र घेऊन त्या फॉर्म भरून घे किंवा मग त्या सदस्याला तू तो प्रशिक्षणाला लाभार्थी बनव. पण तसं न केल्यामुळे काय झालं की डायरेक्ट घुसखोरी झाली. म्हणजे ही कोणामार्फत घुसखोरी झाली, शासनामार्फत घुसखोरी झाली असं म्हणायला हरकत नाही. मग ही चूक कोणाची आहे, महाई सेवा केंद्रावाल्याची का शासनाची, तुम्ही ठरवा. आता मी तुम्हाला पुण्याचं उदाहरण सांगतो. मी आमच्या पाहुण्याकडे गेलो होतो, त्यांना भेटण्यासाठी. आजारी होते बिचारे आणि मला थोडं पुढीचा छंद असल्यामुळे मी बाहेर गेलो आणि मग
बाहेर गेल्यानंतर काय झालं, तिथं एक सदस्य भेटले, ते थोडे ओळखीचे निघले आणि मग बोलता बोलता विषय निघाला. मग विषय निघाल्यानंतर मी त्यांनी आपलं चहा पाण्याला घरी नेलं. चला म्हणे चहाला. गेलो घरी. चहाला घरी गेलो. आता त्यांचं नेमकं नाव मला सांगता येणार नाही, कारण त्यांच्या बोलण्यावरून ते मला बांगलादेशी वाटू लागले होते. कारण ते समजून घेण्यासाठी त्या बाईने ज्यावेळेस चहा करून आणला होता, आता कुठल्याही माणसाची भाषा जर समजून घ्यायची असेल, तो आपल्याला जर कन्फ्यूज वाटत असेल तर त्याच्या मर्मस्थानी वार करायला पाहिजे. मग मी काय केलं, त्या बाईने जो चहा आणलेला होता ना, तो चहा पकडण्याच्या नादामध्ये काय केलं की चहा माझ्या अंगावर सांडून घेतला. चहा माझ्या अंगावर सांडून घेतल्यामुळे ती बाई बंगालीमध्ये बोलली आणि तो माणूससुद्धा त्या बाईला बंगालीमध्ये बोलला. परंतु ते असे वाटत होते की बऱ्याच दिवसापासून पुण्यामध्ये राहत आहेत आणि मूळ भाषा बोलल्यामुळे मला लगेच ते खटकलं की हे बंगाली भाषा बोलत आहेत. आणि मग थोडा वेळ आमचं बोलणं वगैरे झालं. बोलता बोलता मग माझी नजर तिथे पडलेले जे विश्वकर्माचा फॉर्म, ते पॅकेट होतं, त्या पॅकेटवर पडलं आणि ती नजर पडल्याबरोबर मग मी त्यांना विचारलं, हे विश्वकर्माचं तुम्ही कोणता ट्रेड केला वगैरे आणि किती सदस्यांनी याचा फायदा घेतला. खूप चांगलं त्यांना असं म्हणजे समजून सांगितलं त्याचं महत्त्व. मग त्या माणसाने सगळीच हकीकत सांगितली. म्हटलं मी सुवर्णकाराचं केलेलं आहे, माझ्या मिसेसनी टेलरचं केलेलं आहे, म्हणजे शिंपीचं केलेलं आहे, माझ्या मुलाने एकाने न्हावेचं केलेलं आहे, एकाने मोचीचं केलेलं आहे, सुनानीसुद्धा कुठले तरी आणखी 2 व्यवसाय सांगितले. म्हणजे असे त्यांनी घरामध्ये ते व्यवसाय सांगितले. आता माझं म्हणणं आहे, एका घरामध्ये ह्या 5-6 जातीचे प्रमाणपत्र आले. आता मी काय सांगतोय ते बघा. हे 5-6 जातीचे जे प्रमाणपत्र आले, आता भविष्यामध्ये आता कालच्या 1 एप्रिलपासून देशामध्ये राष्ट्रीय जनगणना सुरू झालेली आहे आणि ही जातीय जनगणना होणार आहे. म्हणजे जातीनुसार या जनगणनेचं स्वरूप राहणार आहे. तर मग माझं म्हणणं आहे, ह्या माणसाच्या घरामध्ये ती जनगणना कुठल्या आधारे होणार आहे, कुठल्या जातीवर होणार आहे. म्हणजे एका घरामध्ये 5 जाती आहेत. नवरा सोनार आहे, बाई शिंपी आहे, हा म्हणतो आम्ही मराठा आहे, त्याच्यानंतर मुलाने न्हाव्याचा कोर्स केलेला आहे त्या प्रमाणपत्र आधारे, दुसऱ्याने शिंप्या मोचीचा केलेला आहे. म्हणजे ह्या असे 4-5 प्रमाणपत्र त्यांच्या घरात आहेत. मग त्यांची जात नेमकी कोणती? माझा म्हणण्याचा महत्त्वाचा उद्देश हा की त्यांची जात नेमकी कोणती आणि शासन त्यांची जात काय म्हणून उल्लेख करणार. मग ही जातीय जनगणना करताना शासन कास्ट सर्टिफिकेट विचारणार की व्हॅलिडिटी घेणार कास्टची, नेमकं काय प्रकार करणार, शासन कुठल्या आधारावर जातनिहाय जनगणना करणार. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की आता इथं हे माझा पेच असा पडला आहे की हे लोक 5 जातीचे घरामध्ये आहेत एकाच घरात. मग यांची मूळ जात कोणती धरली जाणार. आणि ही घुसखोरी जी केली यांनी, ही कोणाची चुकी आहे? शासनाची चुकी आहे की यांची चुकी आहे का महाई सेवा केंद्रावाल्याची चुकी? नेमकी यांच्या घरामध्ये हे 5 आणि त्यांची मूळ जाती, तो कुणबी मराठा म्हणतो म्हणजे, आणि आहे तो बंगाली. काही दिवस तो माझ्यामध्ये 5-10 वर्ष त्या ह्याला राहिलेला आहे, कुठं UP बिहारमध्ये. त्याच्या बोलण्यामध्ये 3-4 भाषा वाटायच्या. तो मूळचा पुण्याचा वाटला नाही मला किंवा त्या परिसरातला वाटला नाही. मग त्याची ह्या 6 जातीपैकी कोणती जात ग्राह्य धरणार शासन? किंवा मग ही घुसखोरी कशी थांबली जाणार? तर हे शासनाने विचार करावा. जे अधिकारी येतील त्यांनीसुद्धा विचार करावा. जनगणना करताना व्यवस्थितरित्या जातनिहाय जनगणना करावी. किंवा मग जर अशा काही योजना शासन राबवत असेल विश्वकर्मासारख्या, तर त्यांनी महाई सेवाला तात्काळ तसे आदेश द्यायचे की जातीविषयी जर येत असेल तर एक तर सरळ जात विचारा, नाहीतर जातच विचारू नका. त्या ठिकाणी जातीचा विषयच आला नाही पाहिजे. कुठलं तरी एक करा.
कारण ही घुसखोरी मग तुम्ही हातानंच जात व्यवस्था वाढवायला लागली ना. म्हणजे ही परंपरा कोणाची? इंग्रजाची. इंग्रजांनी निर्माण केलेली जाती व्यवस्था तुम्ही आज वाढवता घरोघर ती प्रमाणपत्र देऊन. तर माझं एवढंच म्हणणं आहे की शासनाने योग्य ते निर्णय घ्यायला पाहिजे आणि महाई सेवा केंद्राला किंवा जे अधिकारी येतील जनगणनेसाठी त्यांना व्यवस्थितरित्या आदेश द्यायला पाहिजे आणि योग्य ती जात त्या ठिकाणी नोंद व्हायला पाहिजे. तर बंधू आणि भगिनींनो, आपली जी होणारी जनगणना आहे ती जातीवर होणार आहे. त्यानुसार तुम्ही तुमची जात व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सांगा, भाषा सांगा. कारण आपण हिंदुस्थानी आहोत, आपली मूळ भाषा संस्कृत आहे आणि त्यानुसारच आपण संस्कृत मूळ भाषा सांगायला पाहिजे. बोली भाषा जरी आपली मराठी असली हरकत नाही, तरी मूळ भाषा ही संस्कृत म्हणून सांगायला हरकत नाही. बोली भाषा मराठी आणि राष्ट्रीय भाषा हिंदी असा उल्लेख करायला पाहिजे त्या ठिकाणी. आणि शासनाने सुद्धा तसे त्या जनगणनेच्या याच्यामध्ये फॉर्ममध्ये तसे रकाने ठेवायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.